मित्रांनो, वेकअप स्केलअपमध्ये लघु आणि मध्यम उद्योजकांच्या समस्या आम्ही नेहमी वर्कशॉपमध्ये डील करत असतो. आणि एक सगळ्यात मोठी समस्या आपल्या मध्यम आणि लघु उद्योजकांची ही आहे की त्यांचं नॉलेज हेच त्यांच्या बिझनेसच्या आड येतं. म्हणजे उदाहरणार्थ एक लक्षात घ्या, असं गृहीत धरा की तुम्ही जे तुम्हाला येतं असं समजता ते जर येत नसतं ना, तर तुम्ही कदाचित दुसऱ्याकडून ते करून घेतलं असतं. पण आता प्रॉब्लेम आहे की तुम्हाला ते येतं म्हणून तुम्ही तेच करण्यात अडलेला आहात. उदाहरण देतो. मी एका इंग्लिश स्कूलमध्ये गेलो होतो. त्या इंग्लिश स्कूलमध्ये मला बोलवलंच यासाठी होतं की त्यांच्या स्टाफचं ट्रेनिंग करायचं होतं. ज्यावेळेस त्या प्रिन्सिपलना मला भेटायची वेळ आली, त्यावेळेस ते प्रिन्सिपल अगदी इंग्लिश टू इंग्लिश व्यवस्थित बोलत होते. आणि त्यांनी सांगितलं की सर प्लीज फॉलो मी, नाऊ लेट्स मीट आवर चेअरमन. मी चेअरमनना भेटायला गेलो. त्यांनी प्रिन्सिपलना सांगितलं की सर तुम्ही आता या. त्या चेअरमननी मला सांगितलं की सर मला मराठी येतं, फक्त मला इंग्लिश येत नाही. ही माझी शाळा आहे, पण माझ्या इथे स्टाफला चांगल्यात चांगलं ट्रेनिंग व्हावं आणि योग्य माणसं निवडली जावीत, म्हणून मी अगदी चांगलं इंग्लिश येणारा आणि चांगलं नॉलेज असलेला प्रिन्सिपल हा नेमलेला आहे. मला गंमत वाटली. ज्यांनी व्यवसाय निर्माण केलाय त्याला इंग्लिशची गरज नाहीये, पण तिथे नोकरी करणाऱ्याला मात्र इंग्लिश शिकण्याची गरज आहे. कारण एक लक्षात घ्या, ते जे चेअरमन होते, ज्यांनी ती 5,000 विद्यार्थी असलेली शाळा निर्माण केली आणि तिथून ह्यूज रेव्हेन्यू सोर्स निर्माण केला, त्यांना इंग्लिश येत नाही हा आडकाठी मध्ये नाही आली. त्यांनी त्याचा बिझनेस निर्माण केला. आणि ज्याला इंग्लिश येतं तो माणूस इंग्लिश येण्यामध्ये अडकला आणि तो प्रिन्सिपल पर्यंत पोहोचला. नॉलेज बिकम्स लिमिटेशन समटाइम्स मित्रांनो. म्हणून तुम्ही बघा, एखादा डॉक्टर फक्त हॉस्पिटल पुरताच विचार करतो, इंजिनियर फक्त त्याच्या इंजिनिअरिंगच्या नॉलेज पुरताच विचार करतो. आणि आज ज्यांना आपण म्हणतो की ज्यांनी काहीच शिकलेलं नाही, ते माणसं मोठमोठे व्यवसाय निर्माण करतात. समटाइम्स नॉलेज बिकम्स युअर लिमिटेशन. अर्थात हे वाक्य सगळीकडे सिद्ध आहे असं मी म्हणत नाही, पण एक लक्षात घ्या, तुम्हाला जे माहिती आहे त्यात जर तुम्ही फक्त अडकून पडाल तर कदाचित त्याच्या पलीकडे तुम्ही विचारच करू शकणार नाही. युअर नॉलेज बिकम्स लिमिटेशन फॉर यू. त्यामुळे तुम्हाला जे माहिती आहे, जे मला येतं, त्याच्यावर जर तुम्ही बिझनेस चालू केला असेल तर त्याला तुम्ही लिमिटेशन नका बनवून देऊ. तेच करण्यामध्ये अडकू नका. तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की मी तेच केलं पाहिजे. सेल्सचं नॉलेज असलेला माणूस म्हणतो मी सेल्स करणं म्हणजे हे मला माझ्या बिझनेस मधलं आद्य कर्तव्य. नो नो नो, फाइंड आउट पीपल हू विल डू इट फॉर यू. त्यामुळे एक जे सुभाषित वाचलं होतं, इफ युअर नॉलेज of your business is your asset, then soon it becomes your liability. कारण तुम्ही ते करण्यात अडकत जाता. लक्षात ठेवा, इंग्लिश स्कूल निर्माण करण्याकरता इंग्लिश येणं जरुरीत नाहीये, पण त्या इंग्लिश स्कूलचं प्रिन्सिपल होण्याकरता इंग्लिश येणं आवश्यक होतं. एक जण इंग्लिशमध्ये अडकला, एक जण इंग्लिश येत नाही म्हणून इंग्लिश स्कूलचा व्यवसाय करू शकला. तुम्ही ठरवा काय करायचं ते. हा व्हिडिओ आवडला, याला शेअर करा, लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.